या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी शिवारातील एकरभर उसाला दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10च्या सुमारास दोघांनी आग लावली। या आगीत 2 लाख रुपयांचे नुकसान झाले। शब्बीर इब्राहिम मौलवी वय 73 यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बशीर फरीद पीरजादे वय 40, जैद उफर सोनू बशीर पीरजादे वय 47 या दोघांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक 12 डिसेंबर 23 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास होडगी शिवारातील शेत गट नंबर 294-1 यामध्ये अचानक शब्बीर मौलवी व त्यांच्या शेतकऱ्यास विनाकारण दमदाटी करून पिकांचे नुकसान व्हावे या उद्देशाने उसाला आग लावून उसाचे व ड्रीप पाईपचे असे एकूण 2 लाख रुपयांचे नुकसान केले। लावलेल्या आगीत एकरावरील ऊस आगीत जळून खाक झालाय। तर या आगीचे लोळ शेतात सर्वत्र पसरले होते। शेताच्या शेजारीच असलेल्या अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग भडकल्याने लवकर आटोक्यात आली नाही। त्यामुळे आता या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक मुल्ला हे करीत आहेत। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। मी शब्बीर इब्राहिम मौलवी राहतो सोलापूरमध्ये सध्या डॉक्टरांचं नगर। मी 2019ला होडगे येथे शेत घेतलं, गट नंबर 294/1 बशीर फरीद पीरजादे यांच्याकडून। जेव्हा मी शेत घेतलं त्यावेळेस त्यांनी मला खोटे 1 एकर जमीन लोकांची जमीन मला ताब्यात दिली। मी जेव्हा मोजणी करताना मला समजलं की माझी फसगत झाली। 2019ला मी इमिजिएट वळसंग पोलीस स्टेशनला मी FIR दाखल केला आणि त्यामध्ये आणि कोर्टामध्ये पण दावा मी दाखल केला। त्या दाव्यामुळे त्यांनी मला 30 माझे 1 एकरपैकी त्यांनी फक्त मला 22 गुंठे जमीन दिली। विहीर माझ्याकडे आहे। आता विहिरीबद्दल माझी तक्रार करतो आणि त्या विहिरीवर सुद्धा कोर्टाचा स्टे आहे आणि त्याच्या कोर्टाचा स्टे त्यांनी ओबी करत नसल्यामुळे त्याच्यावर पुन्हा कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट अवमान केस दाखल केलेली आहे। गुंडगिरीचा माणूस आहे, त्याच्यावर 307 अशा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। 307चे गुन्हे चालू आहे कोर्टामध्ये आणि अनेक लोकांची अशी फसगत करते आणि त्याचे वळसंग पोलीस स्टेशनला होडगे स्टेशनला त्याचे भरपूर तक्रारी आहेत। आणि जी जमीन म्हणजे त्यांनी जे खाजगी जमीनवर लेआउट केला त्याला येणे वगैरे न करता शेतीचे प्लॉट पण विकला आणि त्याचं शिल्लक शेत नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे आमच्याकडे लोकांची जमीन आमच्याकडे भानगड केला। आणि आता परवा आमच्या शेतामध्ये आमच्या असलेला कंपाऊंड पाडला, तोडून मोडून चिंध्या बारीक तुकडे करून पाडला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा संध्याकाळी रात्री आमचा ऊस जाळला। जवळ आमच्याकडे 2.5 एकर ऊस आहे, त्यापैकी एक एकर जवळजवळ 1 एकर ऊस आमचा जळून खाक झाला। बशीर पीरजादे आणि बशीर पीरजादे व त्याचा मुलगा जैद पीरजादे ह्या दोघांनी मिळून आमचा ऊस जाळला। तक्रार दिलात का? मी वळसंग पोलीस स्टेशनला रिसर तक्रार दिली। SP साहेबाकडे पण मी लेखी अर्ज दिला भेटून त्यांना आणि आता त्याच्यावर एक FIR दाखल केलेलं आहे। ऊस जळाल्याचे FIR दाखल आहे। कंपाऊंड माझ्या अँगल आणि जाळीचं मोठं असं कंपाऊंड होतं 7 लाखाचा, ते तोडल्यामुळे त्याची मी फिर्याद दाखल केली आहे। त्याचे पण गुन्हा दाखल करण्याची कारवाई वळसंग पोलीस स्टेशन निंबाळे साहेबांकडून चालू आहे। तुमची नेमकं मागणी काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची मागणी अशी आहे की हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याला हद्दपार करायला पाहिजे। अनेक तक्रारी गावात आहेत, नम्र विनंती आहे आमचे केस उचलून धरावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावे हे आम्ही प्रार्थना करतो। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।